नमस्कार मैत्रिणींनो, मी संजना. माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चवळी बटाट्याची उसळ, ते पण झटपट कशी तयार होते ती. चला तर मग सुरुवात करूया आपण रेसिपीला. सर्वात प्रथम मी चवळी घेतली आहे. ही चवळी स्वच्छ 2 पाण्यात मी धुवून घेतली. आता यात मी एक बटाटा टाकते, उभा चिरून टाकते. हा पहा, उभा चिरते मी. याची मी वरची साल काढून स्वच्छ 2 वेळा पाण्यात धुवून घेतलं आहे. उभा चिरलेला बटाटा, हे पहा असं एक बटाटा टाकते मी उभा चिरून यात. चवळीमध्ये आपण 2 वाटी पाणी घालून घेते मी. 2 ते 2.5 वाटी पाणी लागेल यात. हे पहा, पाणी घालून घेतलं मी आणि ह्या वाटीच्याच मापाने मी 1 वाटी घेतलं आहे चवळी आणि 1 बटाटा घेतला आहे. स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आधी आणि स्वच्छ धुवून यात मी टाकते आणि याला कुकरमध्ये ठेवते मी. आता 3 ते 4 शिट्या देते. हे पहा मैत्रिणींनो, गॅस फास्टच ठेवा. 3 ते 4 शिट्या द्या याला. मस्त आपली चवळी शिजून होईल. पटकन जर काही बनवायची असेल ना, तुम्हाला काही भाजी नसेल तर पटकन हे मस्त रेसिपी येईल. तुम्ही नक्की ट्राय करा. मी दाखवते तुम्हाला कशी बनवायची ती. ह्याला ना कांदा भाजायची गरज आहे, ना खोबरं भाजायची गरज आहे, ना जास्त तेल आहे. पटकन अशी होणारी रेसिपी आहे. तुम्हाला दाखवते, नंतर बघा. आपण वाटण्याची पण तयारी करूया. तर चला मी तुम्हाला वाटण कसं करायचं याचं ते दाखवते. पटकन होणारं वाटण आहे. चला तर मी दाखवते तुम्हाला. हे पहा, वाटणामध्ये मी काय काय घेतलं आहे ते. ओलं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी, 2 मिरच्या घेतल्या आहेत, 1 मिडियम साईज कांदा घेतला आहे मी आणि 1 टोमॅटो, 1 इंच अद्रक, कोथिंबीर. आता हे सगळं मी मिक्सरला ग्राइंड करून घेते. मैत्रिणींनो, मी हे सगळं मिक्सरला टाकलं आहे. आता ह्याच्यात थोडं थोडं करून पाणी टाकायचं. जास्त पाणी टाकू नका. कमीत कमी अर्धी वाटी पाणी टाका आणि याला मिक्सरला ग्राइंड करून घ्या. कुकरच्या शिट्या तर आपल्या झाल्या आहेत. आता हे गरम गरम तर आपण करू नाही शकत. त्यासाठी आपल्याला हे 15 ते 20 मिनटं थंड करत ठेवावं लागेल. जेव्हा कुकर थंड होईल तेव्हाच आपण चवळी बाहेर काढू शकतो. चला तर मैत्रिणींनो, आपण बघूया आपली चवळी शिजली की नाही. मी वाफ काढते. पहा, काढून घेते मी. तुम्हाला दाखवते ना की आपली चवळी शिजली आहे की नाही शिजली. हे पहा, छानपैकी चवळी शिजली आहे. गरम आहे, मी हात टाकू शकत नाही, पण मी तुम्हाला डेफिनेटली सांगू शकते की चवळी शिजली आहे. चला तर आपण नेक्स्ट स्टेप करून घेऊया. पहा मैत्रिणींना, मी तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा, हे बघा, सहज तुटते आहे. याचा अर्थ आपली चवळी शिजली. गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे. आता यात मी 2 पळी तेल घालून घेते. 2च पळी टाका, जास्त नका टाकू. हे पहा, 2 पळी तेल घातलं मी यात आणि तेल चांगलं तापेपर्यंत मी तुम्हाला दाखवते की मी मसाल्यांमध्ये काय काय घेतलं आहे ते. हा रेग्युलर मसाला आहे आपला, तो घेतला आहे 2 चमचे. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद. आता तेल चांगलं तापलं असेल आपलं तरी 1 कांदा आहे मी उभा नाही सॉरी. आता 1 कांदा मिडियम साईज घेतला आहे मी चिरून बारीक आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. तेल आपलं चांगलं तापलं आहे का बघते मी. तापलं आहे चांगलं तेल आपलं. आता यात हे जिरं थोडं टाकून घेऊया. जिरं चांगलं भाजलं की यात आपण कांदा टाकूया. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया आपण. गॅस मिडियम ठेवा. हे पहा, कांदा आपला चांगला परतून झाला आहे.
आता यात मी जे मसाले तुम्हाला दाखवले हे सर्व मी यात टाकून देते आणि चांगलं परतते. मसाले परतून झाले आपले की यात जे मी तुम्हाला वाटण मगाशी दाखवलेलं ते कसं झालं ते मी तुम्हाला दाखवते. आता हे पहा, हे वाटण आहे आपलं जे आपण मगाशी केलं होतं ग्राइंड. हे यात थोडं थोडं करून टाका, नाही तर सगळं अंगावर उडेल ते. हे पहा, छान आपलं वाटण पण छान तयार झालं आहे आणि बारीक एकदम झालं आहे. आता याला तेल सुटेपर्यंत मी थोडं 5 मिनटं ठेवते. हे पहा, वाटण आपलं छान भाजलं गेलं आहे, याच्यात छान सुंदर झालं आहे. आता यात मी ज्या वाटण केलेलं त्यात थोडं थोडं पाणी टाकते आणि यात आता आपण चवळी घालून घेऊया. थोडे थोडे करून टाका, एकदम नका टाकू, नाही तर अंगावर उडेल ती. हे पहा, मी टाकते तर चमच्याने थोडे थोडे करून टाका. नाही तर काय होतं, एकदम आपण टाकले ना तर ते सर्व आपल्या अंगावर उडतं. त्यामुळे असंच थोडं थोडं टाकून घ्या आणि पाणी कमी जास्त तुम्हाला जसं हवं त्या प्रमाणात टाका. तुम्हाला कसं घट्ट, केवढं घट्ट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही टाका. मला एवढंच पाहिजे, मी एवढंच ठेवलं आहे. आता याला एक उकळी देऊया आपण आणि यात आता मी चवीनुसार थोडं मीठ टाकून घेते. मी याच्यात 1.5 चमचा मीठ टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. हे पहा, 1.5 चमचा मी मीठ टाकलं यात आणि पुन्हा एकदा थोडं ढवळून घेते. छान रेसिपी आहे ही, एकदम मटणासारखी लागते, काहीच त्रास नाही आहे, झटपट होते. कधी आपल्याला खाऊशी उसळ वाटली तर पटकन होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा की कशी वाटली आहे तुम्हाला ही रेसिपी. सहसा तुम्ही माझी रेसिपी बघत नाही, टाळता, कारण की माझं सगळ्या रेसिपी ओल्ड फॅशनच्या असतात असं तुम्हाला वाटतं. पण एक लक्षात ठेवा, ओल्ड इज गोल्ड. जरा एकदा माझ्या रेसिपी ट्राय करून बघा. माझे प्रमाण वगैरे परफेक्ट मी सांगते, माझं काही चुकत नाही, कारण की मला अनुभव आहे करण्याचा, म्हणून मी माझा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही नक्की बघा. माझी रेसिपी लोक बघायला टाळत आहेत, पण तुम्ही बघा, ट्राय करा. तर माझं काही चुकलं असेल तर सॉरी बोलण्यामध्ये, पण ट्राय करा. करताना गॅस लो टू मिडियमच ठेवायचा, जास्त फास्ट नाही ठेवायचा, कारण की चवळी आपली आधी शिजलेली असते, आपल्याला काही गरज नसते त्यासाठी. फक्त उकळी द्यायची आपल्याला, याला जास्त काही करायचं नाही आहे. मी आता याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं थोडं ठेवते, मीडियम याच्यावरच ठेवते. आणि जेव्हा आपण वाटण टाकतो तेव्हासुद्धा गॅस बारीकच करायचं, नाही तर ते खाली लागण्याची शक्यता असते. पॅन असो, कढई असो किंवा कोणतेही भांडं असो, जर काही आपल्याला करायचं असेल वाटण्याचा पदार्थ तर गॅस बारीकच ठेवा, जास्त फास्ट ठेवू नका, कारण की फास्ट ठेवल्याने ते खाली लागण्याची शक्यता असते आणि आपल्या अंगावर पण उडण्याची शक्यता असते. त्यामुळे बारीकच ठेवा. मी आता झाकण काढते, 5 मिनिटं झाली आहे. पहा, छान उकळी आली आहे आणि छान रेसिपी झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कशी वाटते, माझी रेसिपी कशी झाली आहे ती. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान उसळ आपली तयार आहे, नक्की ट्राय करा. बाय.